मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक महत्त्वपूर्ण आनंददायी बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला, आपला जास्त वेळ न घेता मी ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करतो आहे. मित्रांनो, बातमी आहे, प्रतीक्षा संपली. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता कधी वाढणार, समोर आली मोठी अपडेट. या संदर्भामध्ये माहिती पाहूया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे. काय आहे ब्रेकिंग न्यूज? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा व पेन्शनधारकांचा महागाई भत्ता कधी वाढणार आहे, या संदर्भात चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. या व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहूया. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. त्याचबरोबर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या मित्र परिवाराला शेअर करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. 7व्या वेतन आयोगातील राज्य शासकीय सेवेतील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी फडणवीस सरकारचा लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे. फडणवीस सरकारकडून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्याच्या वाढीत लवकरच वाढ केली जाईल अशी आशा आहे. खरं तर 30 जून 2025 ते 18 जुलै 2025 पर्यंत महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन संपन्न झाले. मीडिया रिपोर्ट मध्ये या पावसाळी अधिवेशनात राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात मुद्दा उपस्थित होईल अशी सरकारकडून सकारात्मक अपेक्षा होती आणि निर्णय होईल अशी आशा होती आणि सरकारकडून सकारात्मक निर्णय घेतला जाईल असाही दावा करण्यात आला होता. पण प्रत्यक्षात हिवाळी अधिवेशनात महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात अंतिम निर्णय होऊ शकला नाही. आता पावसाळी अधिवेशन संपून गेले आहेत आणि जवळजवळ संपून 3 दिवस उलटले आहेत, तरी पण राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीच्या संदर्भात निर्णय घेऊ शकले नाहीत किंवा निर्णय होऊ शकला नाही. महागाई भत्ता वाढीचा निर्णय कधी होईल हा एक प्रश्न आहे. मीडिया रिपोर्टवर विश्वास ठेवायचा झाले तर पावसाळी अधिवेशनाचा काळ समाप्त झाल्यानंतर महागाई वाढीचा निर्णय होणे अपेक्षित होते, परंतु यानुसार या जुलै महिन्याच्या शेवटी या संदर्भातील शासन निर्णय जारी होऊ शकतो. 31 जुलै 2025 पर्यंत राज्य शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढीचा शासन निर्णय जारी होऊ शकते असे बोलले जातात. किती वाढणार महागाई भत्ता, तर या संदर्भामध्ये माहिती पाहूया. राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्या 53% इतका आहे, मात्र केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जानेवारी 2025 पासून 55% इतका झाला आहे. तर मार्च 2025 मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता 2% वाढण्याचा निर्णय झाला आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू करण्यात आली. यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 55% इतका झाला. दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुद्धा 55% होणे अपेक्षित आहे आणि ही वाढ जानेवारी महिन्यापासूनच लागू केली जाणार आहे. तथापि या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय हा जुलै महिन्याच्या शेवटी निघेल असे बोलले जाते. मात्र महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून लागू राहणार असल्याने राज्य कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढीचा फरकाचा लाभ मिळणार आहे. जुलै महिन्याच्या शेवटी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्या वाढी बाबतचा शासन निर्णय जारी होईल असे बोलले जाते, पण अजूनही या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती समोर आली नाही. म्हणून खरंच जुलैच्या शेवटी या संदर्भातील निर्णय निर्गमित होईल का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ही गोष्ट पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.